पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोपरखैरणे पोलीस स्टेशन येथे 8 जून रोजी एक घरफोडीची घटना घडली होती, ज्यामध्ये 15,55,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले होते। त्या अनुषंगाने आमचे गुन्हे शाखेचं कक्ष 1चं युनिट जे वाशीला आहे त्यांच्याकडून समांतर तपास करण्यात येत होता। यामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि CCTV यांचा वापर करून त्यांनी 2 आरोपींना अटक केलेली आहे, ज्यांच्याकडून तो कोपरखैरणेचा घरफोडीचा गुन्हा व्यतिरिक्त इतर 10 गुन्हे असे एकूण 11 गुन्हे उघड करण्यात आलेले आहेत। यामध्ये 2 चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा समावेश आहे आणि 9 घरफोडीचे गुन्हे उघड केलेले आहेत। त्यामध्ये त्यांच्याकडून आत्तापर्यंत जवळपास 11,67,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 2 मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत। यात जे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यांचं नाव आहे युसुफ राशीद शेख आणि नौशाद मुस्ताक आलम। त्यापैकी युसुफ शेखवरती पूर्वीचे 51 गुन्हे दाखल होते आणि तो आता 20 मार्च रोजी जामिनावरती बाहेर आला होता। आणि नौशाद आलम जो त्याचा सह आरोपी होता त्याच्यावरती आत्तापर्यंत 32 गुन्हे दाखल होते। तर ही एक उत्कृष्ट कामगिरी आमचे पोलीस आयुक्त श्री मिलिंद भारंबे सर, सह आयुक्त श्री दीपक साकोरे सर, अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे सर, आमचे DCP श्री सचिन गुंजाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 1चे आमचे प्रभारी अधिकारी सिनियर PI विकास घोडके, API बनकर, PSI काकड आणि त्यांच्या टीमनी केलेली आहे। बंद घराचा कुलूप तोडून ते आत प्रवेश करून सोन्याचे दागिने किंवा रोख रकमेची चोरी करत होते आणि 2 मध्ये त्यांनी मोटरसायकलवर येऊन चेन स्नॅचिंग केली होती। म्हणजे करत होते, बंद घर दिसलं तर मग त्यावेळी ते घरफोडी करत होते। CCTV करून त्याच्यामधून त्यांचे चेहरे निष्पन्न करून आयडेंटिफाय केले।